नमस्कार, कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर इथं पोरांचा खूपच गोंधळ चाललेला होता, त्यामुळे वॉइस ओव्हर केलेला आहे. आणि व्हिडिओला आज जरा लेटच सुरुवात केलेली आहे, कारण कामं पण खूप असते. त्यामुळं सकाळपासून बनवायला काही टाईमच भेटत नाही. त्यामुळं मग जरा लेटच सुरुवात केली दुपारपासून. तर दुपारी थोडीशी भूक लागली होती, त्यामुळं शिराच बनवला. उपीट बनवायचं होतं, पण त्याला सगळी तयारी करायला वेळ लागतो आहे, त्यामुळं मग काही बनवलं नव्हतं. शिऱ्याला काही एवढा जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे पटकन होऊन जातं. तर तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल की आज म्हणलं थोडंसं यूट्यूबबद्दल तुमच्यासोबत शेअर करावं इन्फॉर्मेशन. तर फर्स्ट म्हणजे सर्वात अगोदर जेव्हा आपण यूट्यूब चॅनल नवीन ओपन करतो, त्यावेळेस आपल्याला अगोदर आपला चॅनल म्हणजे आपलं अकाउंट व्हेरीफाय करावं लागतं गुगलवरती जाऊन. त्याच्यानंतरच मग आपल्या चॅनलवरती व्ह्यूज वगैरे वाढतात. त्याच्यानंतर आपल्याला 2 ऑप्शन असतात आपला चॅनल मॉनिटाईज आपल्याला करण्यासाठी. तर त्यातलं एक म्हणजे शॉर्ट अपलोड करून सुद्धा आपला चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो, किंवा लाँग व्हिडिओ म्हणजे जास्त रेसिपी वगैरे असे कोणते बी कंटेंट तुम्ही घेऊ शकता, त्याच्याने आपला चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो. आणि जर तुम्ही शॉर्ट अपलोड करत असाल तर त्यासाठी आपल्याला 3 महिन्यात आपल्याला 10 मिलियन व्ह्यूज लागतात आणि 1000 सबस्क्रायबर पूर्ण करावे लागतात आपल्याला, तरच आपला चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो. आणि जर तुम्ही रेग्युलर अपलोड करत नसाल व्हिडिओ, तर रेग्युलर अपलोड करत जावा. तर असं आहे यूट्यूबचं बेसिक नॉलेज, जे काही मला माहीत आहे तर ते तुम्हाला सांगायचं म्हटलं. तर चला व्हिडिओला केलेली आहे सुरुवात. तर शिरा वगैरे खाल्ला आणि त्याच्यानंतर उर्वीला पण भूक लागली होती, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. तर आमची वेदिका तिला खाऊ घालत होती दूध आणि भात. तर ती मांडीवर घेऊन तिला चारत होती. तर तिनं सॅरलॅक वगैरे चारताना असं मांडीवर घेऊन चारते ना मी तिला, त्यामुळं तिनं भात चारताना पण तसं मांडीवर घेतलं होतं. म्हणून तिला म्हणलं तसं नको, बसवून चार. ते झाल्यानंतर मी इथं तुरीच्या डाळीची भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी मी तुरीची डाळ अगोदर शिजवून घेतलेली होती. तर यामध्ये जास्त काही न घालता एकदम साध्या आणि सोप्याच पद्धतीने बनवणार आहे मी. फक्त त्यामध्ये मोहरी, जिरं मोहरी आणि लसणाची फोडणीच देणार होती. तर इथं मी कढईमध्ये तेल, जिरं मोहरी टाकली आणि थोडासा लसूण चिरून घेतला होता. मला लसूण भरपूर आवडतो, त्यामुळे मी थोडासा जास्तच टाकते. आणि त्यानंतर त्यामध्ये चटणी टाकून घेतली. तर आज चपात्याचा व्हिडिओ नसणार आहे, तर आज भाकरी बनवणार आहे मी. तर खूप दिवस झालं मी चपात्याचंच म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघितले असतील माझे, तर आज म्हणलं भाकरी बनवायच्या. तर तुम्ही म्हणसाल ही सारखं चपात्याच बनवते, भाकरी बिकरी कधी बनवती का नाही? तर म्हणलं चला भाकरीचा पण व्हिडिओ दाखवूया आपण. तर चला भाजी बनवून तयार झाली आहे. आता राहिलेत भाकरी फक्त बनवायच्या. भात पण बनवून झालेला आहे. तर बघू शकताय तुम्ही, कट पण आलेला आहे चांगला भाजीला. त्यानंतर मध्येच लक्षात आलं की फ्रीजमध्ये नारळ फोडून ठेवलेला होता अमावस्या दिवशी. तर तो नंतर म्हणलं खराब होऊन जाईल, म्हणून ते काढून चांगलं धुवून ठेवलं इथं साईडला. नंतर म्हणलं बघू याचं काय बनवायचं, बर्फी वगैरे काहीतरी बनवू. त्यानंतर मग भाकरीसाठी इथं मी पीठ मळायला घेतलं. तर छोट्या परातीत मळते, मोठी पण आहे, पण म्हणलं मोठी तिथं बसणार नाही, त्यामुळं मग छोटीच परात घेतली. आणि दीदी इथं बघत होती मी भाकरी करत होती, तर तिला पण आवडतं असं भाकरी वगैरे करायला, सगळं काम शिकायला आवडतं. पण म्हणलं आता नको, कारण अगोदरच खूप वेळ झालता, 8:30 वाजून गेलत्या आणि मेन आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम होता, पाणी पण नव्हतं. नंतर मग मोटर चालू केली, नंतर पाणी वगैरे भांडी सगळी होती ती घासून ठेवली आणि नंतर मग स्वयंपाकाला सुरुवात केली. तर चला बघा इथं भाकरी माझी करून झालेली आहे. तर चला आता पटपट भाकरी करून घेणार आहे. आणि माझं कसं असतं, सगळं काम लवकर आवरायचं आणि नंतर निवांत मोबाईल बघत बसायचं. तर चला आता भाकरी करून घेते पटपट आणि मगच बाकीचं काम आवरते. भांडी पण घासून ठेवायची आहेत. तर बघू शकता इथं मला चांगले जमतेत की नाहीत भाकरी, नक्की कमेंट करून सांगा बरं का. And I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time. 3, 2, 1. तर बघा सगळं काम वगैरे आवरून झालं, स्वयंपाक वगैरे झाला, जेवण वगैरे झालं, सगळं किचन कट्टा घासून पुसून घेतलेला आहे. भांडी वगैरे पण घासून झालेली आहेत, बघू शकता तुम्ही. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी इथंच एंड करते आणि पुन्हा एक नवीन व्हिडिओ असाच तुमच्यासाठी घेऊन येईल. तोपर्यंत बाय बाय.